ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली यांची स्वप्नपूर्ती होत आहे. सायलीनं अर्जुनबरोबर लग्न करण्याचं आणि अर्जुनने सायलीबरोबर आयुष्य घालवण्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. सायली आणि अर्जुन यांचं लग्न होत आहे. सायली आणि अर्जुन लग्नाचे वेगवेगळे विधी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये प्रतिभा मात्र भयानक खुश आहे. पण बाकीचे सदस्य मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की अजिबात खुश नाही आहेत. मग ती पूर्णाची असो, नागराज असो किंवा सुभेदार कुटुंबीय आणि किल्लेकर कुटुंबीय हे अजिबात खुश नाही आहेत. विशेषतः तन्वीचा चेहरा तर अगदी पाहण्यासारखा झालेला आहे. प्रिया अगदी नाखुश आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय. तिला खूप राग येतोय. कारण एक एक विधी तिच्या समोरच पार पडत आहेत. ज्या व्यक्तीबरोबर आपण लग्न करण्याचं स्वप्न बघितलं होतं, एवढा घाट घातला होता आणि त्यासाठी नको नको त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, तीच गोष्ट तिच्या आयुष्यात सक्सेस झालेली नाही आहे. तिचं लग्न आता अर्जुनबरोबर या जन्मी होणं शक्य नाही आहे ही गोष्ट आता तिला स्पष्टपणे समजलेली आहे. आणि त्यामुळे तिची भयानक चिडचिड होत चाललेली आहे. तिचा राग तिला अनावर होत आहे. पण आत्ता सध्या ती काहीच करू शकत नाही आहे. सुभेदार कुटुंबियातील सगळे सदस्य या लग्नाच्या विरोधातच आहेत. मग ती कल्पना असो किंवा स्वतः प्रताप असो, त्यांना हे जे काही चाललं आहे ते अजिबात पटत नाही आहे. अचानक तिथं सायली आली काय आणि तिनं अर्जुनशी लग्न केलं काय, या सगळ्या गोष्टीचा धक्का त्यांना चांगलाच बसला आहे. पण आता स्वतः अर्जुनच या लग्नाला तयार आहे आणि सायली आल्यापासून त्याचा चेहरा अगदी खुलून गेलेला आहे. या गोष्टीमुळे कल्पना आणि प्रताप हे काहीच बोलत नाहीत. पूर्णाची देखील याच गोष्टीमुळे शांत बसलेली आहे. आश्चर्याचा धक्का म्हणजे स्वतः मधुभाऊ तिथे आलेले आहेत आणि मधुभाऊने स्वतःच्या हाताने सायलीचं कन्यादान देखील केलेलं आहे. सायलीच्या तर डोळ्यावरच विश्वास बसत नाही आहे. आजपर्यंत लग्नाला विरोध करणारे आणि आजपर्यंत अर्जुन आणि सायली यांच्या नात्याला विरोध करणारे मधुभाऊ आत्ता स्वतः लग्नाला आलेले आहेत आणि ते स्वतः कन्यादान करत आहेत. अर्जुन आणि सायली यांची खरोखरच स्वप्नपूर्ती होत आहे. एक एक विधी ते अक्षरशः जगत आहेत. एक एक विधी ते एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून आणि एकमेकाच्या हातात हात देऊन पार पाडत आहेत. मधुभाऊ आलेले आहेत आणि मधुभाऊंनी दोघांचे देखील हात एकमेकाच्या हातात दिलेले आहेत. सायली आणि अर्जुन एक एक क्षण अनुभवत आहेत. एक एक क्षण त्याचा आनंद लुटताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जुनला काय बोलावं आणि कसं बोलावं तेच कळत नाही. कारण त्याला वाटत होतं की आपलं लग्न आता सायलीबरोबर होणारच नाही. त्याला वाटत होतं की आपल्याला नाईलाजानं का होईना प्रियाबरोबरच लग्न करावं लागणार. पण सायलीनं अशी धडाकेबाज एंट्री मारली की प्रियाला त्या ठिकाणून बाजूला व्हावंच लागलं. नुसती एंट्री मारून ती शांत बसली नाही, तर अर्जुन हा आपलाच आहे असं म्हणून तिने अर्जुनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मांडवात राडा घालून अर्जुनशीच लग्न करण्यासाठी ती थाटात तेथे जाऊन उभारली देखील. अर्जुनला तिची ही स्टाईल एवढी आवडली की अर्जुनने देखील घरच्यांच्या सगळ्याच्या विरोधात जाऊन सायलीशीच लग्न करण्याचा निर्णय ठामपणे घेतला आणि आता त्याच गोष्टीचे चांगले परिणाम त्याला दिसत आहेत. अर्जुन आणि सायली आता एकमेकाच्या समोर आहेत. शेवटचाच विधी आहे आणि मध्ये अंतरपाठ धरला जात आहे. अंतरपाठ धरलाय आणि आता मंगलाष्टिका म्हणल्या जात आहेत. एक एक मंगलाष्टिका अर्जुन आणि सायली शांतपणे ऐकत आहेत. मागही त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा देखील अशाच प्रकारे मंगलाष्टिका म्हणल्या जात होत्या. पण तेव्हाच्या भावना आणि आत्ताच्या भावना यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्यावर सुख अक्षदा टाकण्यात येत आहेत आणि त्या अक्षदा सायली अर्जुनच्या अंगावर पडतात. मधला अंतरपाठ बाजूला होतो आणि आता सायली आणि अर्जुन हे कायमचे पती पत्नी होणार आहेत. आत्ता अजूनही मंगलाष्टिका म्हणल्या जात आहेत. स्वतः पंडितजींनी अंतरपाठ धरलेला आहे. अर्जुनचं सगळं लक्ष सायलीकडं आहे आणि सायलीचं देखील सगळं लक्ष फक्त आणि फक्त अर्जुनकडं आहे. त्यांच्या हे देखील लक्षात आलं आहे की आपल्या लग्नामुळे सुभेदार कुटुंबियातील बाकी सदस्य तसेच किल्लेदार कुटुंबियातील बरेचसे सदस्य हे नाखुश आहेत. असं जरी असलं तरी आता आपण दोघं मात्र खुश आहेत आणि आपल्या दोघांना आयुष्य एकमेकाबरोबर काढायचं आहे. त्यामुळे बाकीचे लोक नाराज झाले तरी चालतील असा विचार करून अंतरपाठमधला बाजूला करून आता
त्या दोघांनी एकमेकाला हार घातलेले आहेत. सायलीने मान खाली केलेली आहे आणि अर्जुनने तिला तो हार घातलेला आहे. तर अर्जुनला देखील सायलीने हार घातलेला आहे. अर्जुन आणि सायलीचं शुभविवाह संपन्न झालेला आहे. खरोखरच अर्जुन आणि सायली यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. अर्जुनने जे स्वप्न बघितलं होतं की काही जरी झालं तरी मी सायलीशीच लग्न करेल आणि सायलीनं पण जे स्वप्न बघितलं होतं की अर्जुनच माझा जीवनाचा जोडीदार असेल, ते स्वप्न पूर्ण झालंय. तो आनंद, ती प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते. अर्जुनला जग जिंकल्याचा आनंद झालेला आहे. सायलीला देखील तोच आनंद झालेला आहे. त्याचबरोबर कुसुम, विमल आणि चैतन्य अक्षरशः टाळ्या वाजवतायत. सायलीने कसला योग घडून आणला याबद्दल त्यांना खूपच आनंद झालेला आहे. अर्जुन आणि सायली यांचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरेचसे कुटुंबीय नाराज जरी असले तरी ते आता शांतपणे उभारलेले आहेत. कारण मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी म्हणल्यासारखं आता इथं वधू आणि वर जर एकमेकाला राजी असतील आणि पंडितजी जर का त्यांचं लग्न लावायला तयार असतील तर बाकीच्या सदस्यांना काहीच करता येणार नाहीये. त्यांना फक्त अक्षदाच टाकावे लागणार आहे. ही गोष्ट आता त्यांच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. अर्जुनने सायलीचा हात आता जन्मभरासाठी धरलेला आहे आणि तो सायलीला सांगतोय की आता हा धरलेला हात आयुष्यभरासाठी धरलाय बरं का. आता हा हात मी कधी देखील सोडणार नाहीये. चैतन्य तर जाम खुश झालाय आणि तो त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स देखील देतोय. त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा त्याने दिलेल्या आहेत. विमलने देखील त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्वांचा आशीर्वाद घेऊन ते आता मधुभाऊंच्या समोर आलेले आहेत. यावेळेस मात्र मधुभाऊंच्या चेहऱ्यावर कसलाच किंतु नाहीये आणि कसलाच राग नाहीये. मधुभाऊंनी त्यांना चांगले आशीर्वाद दिलेले आहेत. दोघेही मधुभाऊंच्या पाया पडतात आणि मधुभाऊ अगदी प्रसन्न होऊन त्या दोघांना देखील आशीर्वाद देतात. कारण सायलीच्या सुखातच आपलं सुख आहे हे मधुभाऊंना चांगलंच माहिती आहे. आता सायली आणि अर्जुन यांना बाकी सदस्यांचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आता बाकी सदस्यांकडे जावं का न जावं हा प्रश्न मात्र त्यांच्या मनामध्ये आहे. इकडे किल्लेदार मात्र भलताच नाखुश झालेला आहे. त्याच्याच पाठीमागं उभारलेली प्रिया देखील भलतीच नाखुश आहे. तसेच कल्पना, प्रताप, पूर्णाजी हे देखील तटस्थपणे उभे आहेत. त्यांना अजिबात आनंद झालेला नाहीये. शिवाय ते आता आशीर्वाद देतील का नाही हा देखील प्रश्न सायली आणि अर्जुन यांच्या मनामध्ये असतो. सायली मात्र अर्जुनला खुणवते की आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच आहे. अर्जुनला माहीत असतं की हे आपल्याला आशीर्वाद देणार नाहीयेत म्हणून तो तिकडं जाण्यासाठी तयार नसतो. पण सायली मात्र त्याला म्हणते की आपण तिकडं जायचंच आहे. त्यांचं हे सगळं बोलणं नजरेतून होत असतं. सायली अर्जुनकडं पाहते आणि आशीर्वाद घेण्यासाठी जाऊया म्हणून खुणवते. सायली आणि अर्जुन प्रताप आणि कल्पना यांच्या पाया पडतात. प्रताप आणि कल्पनांनी मात्र तोंड वेगळीकडे केलेलं आहे आणि ते त्यांना अजिबात आशीर्वाद देखील देत नाहीत. त्यानंतर ते दोघेही पूर्णाजीकडे गेलेले असतात. पूर्णाजीचे ते दोघेही पाय धरतात पण पूर्णाजी देखील बाजूला सरकलेले आहे. कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी यांनी कसलाही आशीर्वाद या दोघांना दिलेला नाहीये. तरी देखील सायली मनातनं म्हणते की आज जरी हे लोक माझ्यापासून दुरावले असतील, माझ्यावर नाराज झाले असतील तर या सगळ्यांचा रुसवा एक दिवस तरी मी काढणार आहे. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे रविराजच्या पाया पडण्यासाठी जातात. तेव्हा रविराज मात्र प्रियाला म्हणतो की झालाय तेवढा तमाशा भरपूर झालाय प्रिया. आता या कोणत्याही सुभेदाराचं तोंड देखील मी पाहणार नाहीये. आजपर्यंत त्यांनी फक्त आपल्या पदरात अपमानच टाकलेला आहे असं म्हणून प्रियाचा हात धरून रविराज मात्र रागाने बाहेर पडत आहे. प्रतिभाने मात्र त्या दोघांनाही आशीर्वाद दिलेला आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आता सर्वजण बाहेर निघून जात आहेत. त्या सर्वांच्या पाठमोऱ्या कृत्या सायली आणि अर्जुन पाहत आहेत. पण चैतन्य त्यांना म्हणतोय जे झालंय ते चांगलं झालेलं आहे. आत्ता सध्याची वेळ खूप महत्त्वाची आणि चांगली आहे. आता ही वेळ तुमची आहे, त्या गोष्टीचा एन्जॉय करणं गरजेचं आहे. ज्यांनी आशीर्वाद द्यायचे होते त्यांनी दिलेले आहेत, ज्यांना द्यायचे नाहीत ते कधीच देणार नाहीत असं आपण समजूया आणि जेव्हा देतील तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेऊया. आत्ताच्या या क्षणाचा आनंद तुम्ही लुटा असं म्हणून चैतन्य त्यांना परत एकदा लग्न मांडवामध्ये घेऊन आलेला आहे. विमल त्या दोघांचेही अक्षरशः आभार मानते की खरंच तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना शुभाशीर्वाद देखील देत आहे. चैतन्य त्यांना म्हणतोय की या चांगल्या क्षणाची आठवण ठेवण्यासाठी छान छान फोटो काढणं गरजेचं आहे.
विमल देखील चैतन्याला सांगते की चैतन्य, आता या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत आणि हा चांगला क्षण आपण छायाचित्रात टिपून घेऊया. या सर्वांचे छान छान फोटो आपण काढूया, असं म्हणून ती चैतन्याला या दोघांचे देखील फोटो काढायला सांगत आहे. जरी सुभेदार कुटुंबीय आणि किल्लेदार कुटुंबीय निघून गेले असले, त्यांनी शुभ आशीर्वाद दिलेले नसले, तरी देखील सायली आणि अर्जुन यांना देवाचे आशीर्वाद आहेत. देवाच्याच आशीर्वादामुळं ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि या दोघांना कोणतीच ताकद वेगळी करू शकत नाही. त्यामुळं आत्ताचा हा क्षण त्या दोघांचा आहे आणि तो क्षण जपण्यासाठी आणि तो क्षण जगण्यासाठी या दोघांचे छान छान फोटो चैतन्य तू काढ, असं म्हणून चैतन्याला तिने फोटो काढायला सांगितलेले आहेत. अर्जुन आणि सायली एकमेकाच्या जवळ उभे राहून अतिशय छान छान पोज देऊन अतिशय छान छान फोटो काढत आहेत. अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. त्याला जे पाहिजे होतं ते घडलेलं आहे. त्याला सायली स्वतःच्या मिठीत पाहिजे होती आणि ती पण आयुष्यभरासाठी पाहिजे होती. ती गोष्ट, तो क्षण आत्ता सध्या तो अनुभवत आहे. त्याला अक्षरशः उपकृत्य झाल्यासारखं वाटत आहे. त्याला वाटतंय की आपण सगळं जग जिंकलेलं आहे. मिस सायली ह्या माझ्यासाठी आहेत आणि मिस सायली ह्या आता माझ्याच झालेल्या आहेत. या गोष्टीचा आनंद सायली आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. अर्जुन आणि सायली यांना आत्ता सध्या तरी थोडंसं वाईट वाटतंय. ते म्हणजे सुभेदार कुटुंबीय, म्हणजेच विशेषतः पूर्णाजी, कल्पना, प्रताप यांनी या सर्वांना आशीर्वाद दिला नाही. पण सायली अर्जुनला सांगते की आज जरी ते आपल्यावर रुसले असले आणि आज जरी ते आपल्यापासून दूर झाले असले, तरी एक दिवस मी त्यांचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनला देखील या गोष्टीवर खूपच विश्वास आहे की सायली काही जरी झालं तरी एके दिवशी त्यांचं मन जिंकणारच आहे. म्हणून सध्याची वेळ ही आपल्या दोघांची आहे आणि हा वेळ आपण एन्जॉय करूया, असं म्हणून अर्जुन आणि सायली तो वेळ एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैतन्य, विमल तसेच मधुभाऊ हे मात्र खूपच आनंदी आहेत आणि या सर्वांनी या दोघांना चांगलंच प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे किल्लेदार फॅमिली ही घरी आलेली आहे आणि प्रियाने सगळ्या वस्तूंची आदळआपट करायला सुरुवात केलेली असते आणि तिची खूप चिडचिड होत असते. ती रडत असते, आदळआपट करत असते. तिला सर्वात जास्त राग आलेला असतो तो म्हणजे प्रतिमाचा. ऐनवेळी प्रतिमाने का गोंधळ घातलेला आहे म्हणून ती आदळआपट करत असते. सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तिथे रॅकमध्ये असलेली सगळी पुस्तकं ती टाकून देत असते. शोपीस असतात ते टाकून देत असते. प्रतिमा तिला म्हणत असते, अगं तन्वी थांब, शांत हो तन्वी, नको एवढा विचार करू, तन्वी शांत हो, मी तुझ्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं प्रतिमा तिला सांगत असते. पण प्रियाला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. तिनं म्हणत असते की कशी शांत हो मी. तेव्हा तिने त्या वस्तू फेकून देत असते, आदळआपट करत असते. तिला कुसुम काकी म्हणत असते की अगं तन्वी असं नको करू, तुला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टीचा त्रास तुलाच होणार आहे. परंतु प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं असं म्हणत असतं की अजून काय त्रास व्हायचा बाकी राहिला आहे. मला कळतच नाही आहे की माझ्यात अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी त्या सायलीमध्ये आहे आणि अर्जुनने मला नाकारलेलं आहे. मला नाकारून अर्जुनने त्या सायलीसोबत लग्न केलेलं आहे. असं काय आहे त्या सायलीमध्ये म्हणून अर्जुन प्रत्येक वेळेस माझ्याशी असा वागतोय. आत्ता हे दुसऱ्यांदा अर्जुनने असं केलेलं आहे. बाबा मी काय करू सांगा. आणि मग ती इकडे सुमनला म्हणत असते की सुमन काकी तू मला शांत हो म्हणून सांगतेस ना, मला सांग ना का शांत होऊ मी, कशासाठी शांत होऊ. मग तुला कळतंय का सुमन काकी मला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. अगं अर्जुनने मला नाकारले. तर इकडे प्रिया रडत असते. तर इकडे सायली सासरी चाललेली असते. त्यामुळं कुसुमताई आणि सायली दोघेही खूप भावूक झालेले असतात. दोघेही खूप रडत असतात. तेव्हा कुसुमताई म्हणते की तू सासरी जावं ही माझी इच्छा होती, पण एवढा लवकर जावं असं नव्हतं वाटत गं. म्हणजे तू सासरी जावं, तुझा सुखाचा संसार सुरू व्हावा, तुझं छोटंसं एक घर असावं, त्या घरातल्या माणसांना तू आपलंसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी मला नेहमी वाटायच्या. त्याबद्दल काही शंका नाही. पण तू सासरी गेलीस तर तू माझ्यापासून दूर जाशील ही भीती पण मला होती गं, असं म्हणत त्या दोघीही रडत असतात आणि दोघींनाही वाईट वाटत असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कुसुमताईने सायलीला मिठी मारलेली असते. त्या दोघीजणी खूप रडत असतात. सायली म्हणत असते की कुसुमताई मला पण तुला सोडून नाही जाऊ वाटत गं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू केव्हाही कधीही मला तिथे भेटायला येऊ शकतेस, असं कुसुमताईला सायली सांगत असते. त्याचबरोबर अर्जुनही सांगत असतो. इकडे रविराज प्रियाची समजूत घालत असतो. रविराज प्रियाला म्हणत असतो की काळजी करू नकोस तू, तन्वी
काळजी करू नकोस आणि त्या लोकांसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको. प्रियाची नाटकं मात्र वेगळ्याच गोष्टीसाठी चाललेली आहेत. तिचं काय अर्जुनवरती खरं प्रेम नाही आहे, नुसता कांगावा करते, नुसता तमाशा करते. आणि मग नागराज मात्र म्हणतो की दादा, या सगळ्यामध्ये अर्जुनची जेवढी चूक आहे ना, तेवढीच चूक वहिनींची पण आहे. प्रतिमा वहिनींनी आपल्या मुलीची बाजू घ्यायची सोडून त्या सायलीची बाजू घेऊन लग्नामध्ये अर्जुनचं लग्न का लावून दिलं, मला सांग ना दादा. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मी जे काही केलेलं आहे ते माझ्या तन्वीच्या भल्यासाठी केलेलं आहे. आत्ता तुम्हाला तन्वी रडताना दिसते, तिला त्रास होताना दिसतोय, पण मला ना तन्वीला आयुष्यभर रडताना पाहायचं नाही आहे म्हणून हे सगळं केलेलं आहे. कारण मला माहिती आहे की अर्जुन कधीच बायको म्हणून तिला स्वीकारणार नव्हता. अर्जुनच्या डोळ्यामध्ये कधीच मला तन्वीबद्दल प्रेम दिसलं नाही, तर मी माझ्या तन्वीचं, माझ्या मुलीचं आयुष्य कशाला बर्बाद करू, असं ती बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी जे काही केलेलं आहे ते माझ्या मुलीच्या भल्यासाठी केलेलं आहे. माझ्या मुलीचं भलं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, तिचं सुख महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे, हे सगळं ती सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि कुसुमताई दोघी रडत असतात. सायली म्हणत असते की कुसुमताई, तू केव्हाही मला भेटायला ये. तेव्हा अर्जुनही तिला तेच सांगत असतो की कुसुमताई, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सायलीला भेटायला कधीही येऊ शकता, ते घर पण तुमचंच आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की हो, सुखाने संसार करा, आनंदात राहा आणि तू लक्षात ठेवा, माझ्या सायलीच्या डोळ्यात जर थेंबर पाणी आलेलं दिसलं तर काय करेल माहिती आहे ना तुला, चिडका बिब्बा, असं म्हणत कुसुमताई इकडे अर्जुनला ओरडत असतात. त्याला म्हणत असतात, तुझा कान पिळायला पण मी मागे पुढे बघणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही माझ्या सायलीसाठी मी काही करू शकते. आणि तेव्हा मात्र इकडे कुसुमताईच्या या बोलण्याने अर्जुनला तर धक्का बसलेलाच असतो, परंतु अर्जुन त्याचबरोबर सायली या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली तर म्हणत असते, कुसुमताई तू असं काय बोलायला लागलीस गं, म्हणजे तू अर्जुन सरांना असं बोलतेस, असं सायली म्हणत असते. चैतन्य मात्र इकडे हसत असतो. यांना कळतच नसतं की अचानक कुसुमताईला काय झालेलं आहे, म्हणून सगळेजण पाहत असतात. अर्जुन पण हसत असतो आणि अर्जुन म्हणत असतो, हो कुसुमताई, तुम्ही पिळू शकता माझा कान आणि कधीही या, असं म्हणत तोही इकडे कुसुमताईशी प्रेमाने वागत असतो. तेव्हा कुसुमताई पण हसत असते आणि तेव्हा अर्जुनला लक्षात येतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, हे सगळं कशासाठी बोललं जाते. कुसुमताई प्रेमापोटी ओरडत आहेत, कारण त्यांना त्यांच्या लेकीची काळजी आहे, ती सासरी चाललेली आहे, नांदायला चाललेली आहे, म्हणून त्यांना काळजी आहे, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी सायली, अर्जुन सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. कुसुमताई पण तेवढीच खुश झालेली असते, कारण तिची लाडकी तन्वी जी आहे ती आता नांदायला चाललेली असते. तन्वी जी आहे तिला जपायचं असतं, सांभाळायचं असतं. आणि अर्जुन म्हणतो की कुसुमताई, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही, मी सायलीची काळजी घेईल आणि कधीच तिच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, हे सगळं तो बोललेला असतो. आणि सायलीला म्हणतो चला. सायलीची बॅग अर्जुन उचलतो आणि अर्जुन आणि सायलीचा आता सुखाचा संसार सुरू होणार असतो आणि दोघंजणही निघालेले असतात. आणि मग चैतन्य म्हणत असतो की काय झालं, तुम्हाला माहिती आहे ना कुसुमताई अर्जुन कसा आहे. तेव्हा इकडे कुसुम म्हणत असते की हो मला माहिती आहे, मग तुम्ही एवढं का बोललात त्याला. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे अर्जुनचं किती प्रेम आहे आणि म्हणून तर बोलले त्याला माहिती आहे ना की ते मला सगळं माहिती आहे. आणि दोघंही हसू लागतात. आणि त्यानंतर चैतन्य आता कुसुमताईंना सोडायला घरी जातो. इकडे नागराज म्हणालेला असतो की वहिनींचंही चुकलेलं आहे, तो प्रतिमाला दोष देत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाला नागराज दोष देत आहे, इकडे प्रिया मात्र ढसाढसा रडत आहे. आणि प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते, कारण नागराज हा प्रियाच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. आणि नागराजच्या या सगळ्या गोष्टींमुळं प्रियाला तर त्रास होणारच असतो, पण प्रियाला वेगळीच भीती वाटत असते. नागराज आता डोळे फाडून प्रियाकडे पाहत असतो आणि प्रियाला जणू काही तो नजरेनेच मारून टाकतोय की काय, अशी अवस्था प्रियाची झालेली असते. आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रियाला आठवतं की नागराजने सांगितलेलं असतं, नागराज म्हणालेला असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, अगदी आता काही दिवस उरलेले आहेत, 2 वर्ष लागले
लागलेत आपल्याला या सर्व गोष्टी होण्यासाठी आणि आता हे सगळं असंच थांबवायचं नाही. काहीही करून या लग्नामध्ये कोणतंही विघ्न येऊ द्यायचं नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव आणि त्याचबरोबर काहीही झालं तरीही हे लग्न मोडता कामा नये. आता सुभेदारांची प्रॉपर्टी आपल्या घशात आल्यातच जमा आहे, पण जर तू काही गोंधळ घातला आणि त्याच्यामुळं जर हे लग्न मोडलंय हे जर माझ्या लक्षात आलं तर मी शांत राहणार नाही. या भाषेमध्ये नागराजने तिला सांगितलेलं असतं आणि नागराज डोळे फाडून तिच्याकडे बघत असतो. तेव्हा प्रियाला आणखीनच रडू येत असतं. प्रियाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता हा नागराज काही मला जिवंत सोडणार नाही, कारण नागराज मला आता सोडणार नाही, कारण त्याने मला जी धमकी दिलेली होती तो माझा आता गळाच दाबणार आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही रविराजला मिठी मारून आणखीनच रडू लागते. आज तिला खरंच वाटत असतं की रविराजच्या जवळून बाजूला गेलंच नाही पाहिजे, कारण रविराजपासून जर आपण बाजूला गेलो तर नागराज आपला मुडदा पाडणार हे पक्क असतं. इकडे प्रताप म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे. अर्जुनने आपल्या घराण्याचा विचार केलेला नाही, आपल्या शब्दांचा विचार केलेला नाही, आपल्या खानदानाचा विचार केलेला नाही आणि आज ही आपली इज्जत सगळी अर्जुनने धुळीस मिळवलेली आहे. आणि मग इकडे अस्मिता म्हणत असते की म्हणजे आताही आपण त्या तन्वीला आपल्या डोक्यावर नाचू द्यायचं आहे, आताही अर्जुन तिला घेऊन घरी येणार आणि आपण तिला या घरात ठेवून घेणार आहोत, हे अस्मिता बोलत असते. खरं तर हे जेव्हा चाललेलं असतं तेव्हा अस्मिताने मध्ये तोंड घालायची काहीच गरज नव्हती, कारण तिचं घर सोडून ती इकडे येऊन राहत आहे आणि आता भावाच्या संसारात विष घालवायचं काम ही अस्मिता करत असते. आणि तिचं सारखं सुरू असतं मध्ये मध्ये तोंड घालायचं, काहीतरी बोलत राहायचं. तिला त्या गोष्टीचा खूप आनंद मिळत असतो. या गोष्टी ती मुद्दामच करत असते की काय मला असं वाटतंय. तर इकडे प्रताप मात्र म्हणत असतो काही झालं तरी अर्जुनसोबतच मला प्रतिमाचंही वागणं काही पटलेलं नाही. प्रतिमाने असं करायला नको होतं आणि प्रतिमाने सायलीची बाजू घ्यायची काय गरज होती. अचानक ते वचन मी मोडते किंवा ते वचन पूर्ण करते, त्या वचनातून तुमची सुटका करते असं बोलायची काहीच गरज नव्हती, कारण अर्जुन आणि तन्वीचं लग्न होत होतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की हो बरोबर आहे, पण अर्जुनचंही चुकलेलंच आहे ना. तेव्हा अश्विन म्हणत असतो की दादाला काहीच वाटलेलं नाही आणि आता दादा त्या सायलीबरोबर मजा मारत बसला असणार आहे. त्याला तिच्याबद्दलच काही ते वाटत असतं, आपल्या कोणाची त्याला काही पडलेली नाही. सगळेजण खूप चिडलेले असतात, सगळे सुभेदार भयानक असे चिडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की आता अर्जुन आणि सायली यांचं काय करायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा ही आता तन्वीच्या जवळ आलेली असते आणि तन्वीला म्हणत असते की तन्वी, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलेलं आहे आणि मी पूर्णाईला दिलेलं वचन मी हे केले मान्य आहे मला, पण हे सगळं तुझ्यासाठी केले. तेव्हा रविराज म्हणतो बासा प्रतिमा, मी तुझ्याशी तर नंतर बोलणारच आहे, पण आता एक गोष्ट मी तुला सांगत आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेव. ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता तू जे काय केलेलं आहे त्याचं तर तुला फळ भोगावंच लागणार आहे. पुन्हा त्या बाईचं नाव या घरात घ्यायचं नाही, त्या बाईचं नाव या घरामध्ये घेतलेलं मला अजिबात चालणार नाही. या भाषेमध्ये आता रविराज प्रतिमाला बोलत असतो, म्हणजे कोणत्याही सुभेदारांचं नाव या घरात घ्यायचं नाही. त्यांच्या नावाने मी आंघोळ केलेली आहे, त्या कुटुंबाशी आपला कसलाही संबंध नाही, या भाषेत रविराजने उत्तर दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रतिमाला धक्का बसलेला असतो. तर इकडे प्रियालाही या सर्व गोष्टी आठवत असतात. प्रिया आता घाबरलेली असते, तिला कळत नसतं की एकतर हे लग्न मोडलेलं आहे, तो महिपत, तो नागराज हे सगळेजण मिळून आता माझी वाट तर लावणार आहेच, पण आता सुभेदारांच्या घरात जाणंही बंद होणार आहे, कारण इकडे रविराजने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की त्या घरातल्या व्यक्तीशी कोणत्याही व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही. त्यामुळं त्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं नाव या घरात घ्यायचं नाही म्हणजे घ्यायचं नाही, हा स्पष्ट आता हुकूम इथे रविराजने सोडलेला आहे. आणि इकडे प्रतिमाला सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो, पण आज तू जे काही केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. इकडे सायली आणि अर्जुन आता घरी निघालेले असतात, दोघंही खूप खुश असतात. फायनली अर्जुन आणि सायली यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला असतो. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाला सर्वजण तिथं आलेले असतात, सर्वजण उपस्थित राहिलेले असतात. ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची असते. त्याचबरोबर इकडे अर्जुनला सायली बोलत असते, परंतु सायली बोलत आहे तरीही अर्जुन मात्र तिला इग्नोर करत असतो. आणि तेव्हा इकडे
सायलीला तो म्हणत असतो की काहीच नाही बोलायचं. तेव्हा सायली अर्जुन सर असं म्हणत असते आणि अर्जुन तिला इग्नोर करत आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन तिला काही बोलत नाही हे पाहून सायली म्हणते, काय चाललंय सर तुमचं, तुम्ही मला इग्नोर करताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, एवढंच बोलतो. तेव्हा सायलीच्या लक्षातच येत नाही की अचानक अर्जुनला काय झालेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मला काय म्हणणार आहात. अर्जुन सर, आता आपलं लग्न झालं आहे ना, का तरीही अजून तुम्ही अर्जुन सरच म्हणणार आहात. तेव्हा सायली म्हणते मग काय म्हणू. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही ठरवा काय म्हणायचं आहे ते. आणि मग सायली अर्जुनला अहो अशी हाक मारते आणि जे अर्जुनला खूप आवडत असतं. सायलीने अहो म्हणणं ही गोष्ट अर्जुनसाठी खूपच भारी असते आणि नेमकी सायलीला अर्जुनने अहो अशी हाक मारलेली असते आणि अर्जुन खूपच खुश झालेला असतो. त्याच्यामध्ये गाडीवरचा कंट्रोलही त्याचा सुटतो आणि मग तो म्हणतो की नाही मी सावकाश चालवतोय गाडी, नका काळजी करू. कारण सायलीला स्पीड वाढवला की भीती वाटत असते ही गोष्ट अर्जुनला माहिती असते आणि त्यामुळं अर्जुन शांत होतो आणि पुन्हा सायलीचा हात हातात घेतो. सायलीने अहो अशी हाक मारलेली असते आणि अर्जुनला अगदी भारी वाटत असतं, जग जिंकल्यासारखं वाटत असतं, जणू काही त्याला स्वर्गसुख मिळालेलं आहे. या आविर्भावात तो असतो, म्हणजे त्याला तो स्वर्गसुख मिळालेलं असतं. इथं मला आविर्भाव हा शब्द योग्य वाटत नाही, तो चुकून वापरला गेलेला आहे, परंतु त्याला खूप भारी वाटत असतं. ते फिलिंगच वेगळं असतं कारण सायलीने त्याला अहो अशी हाक मारलेली असते. ज्या गोष्टीसाठी कितीतरी दिवस झालं तो आतुर झालेला होता, त्याचे कान आतुर झालेले होते, त्याला अहो अशी हाक ऐकायची होती. दोघंही खूप खुश असतात. अर्जुनने सायलीचा हात हातात घट्ट पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो की आता खरंच भारी वाटतंय, म्हणजे फायनली आपलं लग्न झालेलं आहे आणि आपला सुखाचा संसारही सुरू झालेला आहे. ही गोष्ट अर्जुनला छान वाटत असते आणि दोघंही आता घरी निघालेले आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की आता आपण घरी चाललो अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, आपण घरी चाललेलो आहे आणि आता आपलं घर हे आपलं आहे, आपली माणसं आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला आनंदाने हा संसार करायचा आहे. सायली विचार करू लागते, पण तिच्या डोक्यात क्षणात येऊन जातं की खरंच घरी गेल्यानंतर असंच वातावरण असेल का, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं सायली. तेव्हा सायली म्हणते की घरी सगळं व्यवस्थित असेल ना. अर्जुन म्हणतो हो व्यवस्थित असेल, नका काळजी करू तुम्ही, असं तो सायलीला सांगत असतो. परंतु इकडे सायली अर्जुन आता घरी पोचलेले असतात. गाडी सुंदर अशी छान सजवलेली असते. दोघं गाडीतून उतरतात आणि घरी निघालेले असतात. आता त्यांचा गृहप्रवेश होणार असतो, त्यांचं घरामध्ये स्वागत होणार असतं. पण त्या दोघांनाही एकच धक्का बसतो, कारण सर्व सुभेदार कुटुंब दारात आलेलं असतं आणि ते मात्र अर्जुन सायलीला शिव्या शाप देण्यासाठी. अर्जुन सायलीला घेऊन आत येत असतो. सायलीचा हात त्याच्या हातात असतो आणि सगळेच सुभेदार तिथं असतात आणि प्रतापने आता स्टँड घेतलेला आहे. मागच्या वेळेस कल्पनाने अर्जुनच्या कानाखाली वाजवली होती, आता प्रताप बोलायला लागलेला आहे. कारण जो प्रताप तोंडातून शब्दही काढत नसतो, तो प्रताप आज खूप बोलत असतो. तो म्हणत असतो की अर्जुन, या मुलीला या घरामध्ये जागा नाही, तिला घेऊन तू या घरामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे झालं परत फिरून ते अर्जुन आणि सायली यांचं सायलीवरच येऊन थांबलेलं आहे. म्हणजे सायलीला या घरामध्ये जागा नाही, सायलीला घेऊन तू या घरात यायचं नाही, हे त्यांचं सुरू झालेलं असतं. आणि मग त्याचवेळी अर्जुनला सांगितलं जातं की या मुलीला या घरात घेऊन यायचं नाही. आणि मग अर्जुनला प्रश्न पडतो. अर्जुन त्या क्षणी आलेल्या पावलांनी पुन्हा निघालेला असतो. म्हणजे सुभेदारांनी त्यांच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलेलं आहे. हे दुसऱ्यांदा घडलेलं असतं. सुभेदारांनी हे जे केलेलं असतं हे खूप वाईट असतं. खरं तर असं नाही केलं पाहिजे, ती घरची लक्ष्मी आहे. पण आता प्रतापचा राग इतका अनावर झालेला असतो की प्रतापने अर्जुनची बॅग भरून आणून बाहेर टाकलेली असते आणि सांगितलेलं असतं निघायचं, या घरामध्ये तुम्हाला जागा नाही. आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायली यांच्या दोघांच्या पुढे काही ऑप्शन नसतो. दोघंही आता तिथून निघायला लागलेले असतात. सायलीला जी गोष्ट नको होती ती गोष्ट पुन्हा घडलेली असते आणि सायलीला थोडी भीती वाटू लागलेली असते. परंतु अर्जुन आता तिच्या साथीला आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. अर्जुन आणि सायली मागं फिरून दोघंही आपल्या घराकडे पाहत आहेत. पण घरातील सर्वांनी त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सायली यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.